ते प्रश्न म्हणजे हे समाज जीवन व्यसनाधीन होण्याची शक्यता आहे. सामाजिक जीवन व्यसनाधीन झालं तर समाजाचे विचार विकृत व्हायला वेळ लागत असतो आणि सामाजिक विचार जर विकृत होऊ लागले तर हा सर्व समाज परमार्थाच्या सात्विक विचारापासून दूर जातो. समाज परमार्थिक सात्विक विचारापासून दूर जर गेला तर मध्ये व्यापक अनेक आहे. आपलं स्वतःचं तर आहेच, पण आपल्या कुटुंबाचं आहे, परिसराचं आहे, देशाचं, जगाचं, विश्वाचं अनेक यामध्ये वर्तमान स्थितीमध्ये विज्ञानाच्या प्रगतीशील युगामध्ये तुम्हाला मला सर्वांना हे विश्वाचं युद्ध जर टाळायचं असेल तर आज प्रत्येकानं साधू जीवन डोळ्यासमोर ठेवून आपण व्यावहारिक जीवन जगलं पाहिजे. साधूचे आचार, विचार, उच्चार, संसार, व्यापार, उद्योग प्रत्येक कृतीचं स्मरण नाही केलं तर हृदयाचं परिवर्तन होते. हे सामर्थ्य संत महात्म्यांच्या स्मरणामध्ये आहे. कारण या जगामध्ये जग समर्पित जीवनाची तुम्हाला अनुभूती घ्यायची असेल, जीवन पाहायचं असेल तर जगाला समर्पित झालेले एकमेव जीवन जगतामध्ये जे आहे ते संत जीवन. जगाच्या कल्याणा संतांच्या देह कष्टविधी संत महात्मे तुमच्या आमच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी अक्षरशः स्वतःचा देह कष्ट होता. एवढं कष्टप्रद संत जीवन जगतात, तपश्चर्याचं जीवन जगतात आणि एवढं तपश्चर्याचं कष्टप्रद जीवन जगून या भारत देशाला अनादी कालापासून आलेली भारतीय संस्कृतीचे विचार, भारतीय संस्कृती धर्मग्रंथाचे विचार, या सगळ्या विचाराची, वारकरी संप्रदायाच्या विचाराची, तत्वाची संत महात्मे कष्टप्रद जीवन जगून, तपश्चर्याचं जीवन जगून प्रथमतः स्वतःच्या जीवनामध्ये अनुभव घेतात. तुका म्हणे ठाकूर सांगे मस अनुभव आहे. आणि हा देव तत्वाचा आलेला अनुभव, जग कल्याणाच्या तत्वाचा आलेला अनुभव जगाला देणारा संत महात्मा आज प्रत्येकाच्याच जीवनामध्ये यावा, भेटावा, नव्हे कळावा. अनुभव आले अंगात ते या जगात येत. ही जगाला संत महात्मे हा अनुभव देतात म्हणून जगतामध्ये ते पूजनीय आहे, म्हणून जग आफ्रिकेने आपल्या भारत देशाकडे बघत आहे. जग अतिरेक्याच्या विचाराच्या सावधानाने पाहत आहे. युद्ध सदृश्य परिस्थिती जगताची आहे आणि या सगळ्या अतिरेकी विचाराला टाळण्याचं सामर्थ्य जर कोणत्या विचारामध्ये जर असेल तर ते भारतीय संस्कृतीच्या धर्मग्रंथाच्या विचारामध्ये आहे. आणि म्हणून या भारतीय धर्मग्रंथाचा, भारतीय संताचा, भारतीय संस्कृतीचा तुम्ही आम्ही गौरव करतोय. आता नवल काय जगानं गौरव केलेला आहे. भारतीय संस्कृती वैश्विक संस्कृती आहे. भारतीय तीर्थ वैश्विक तीर्थ आहे. भारतीय धर्मग्रंथ वैश्विक धर्मग्रंथ आहे. भारतीय संत हे वैश्विक संत आहे. आणि या वैश्विक संतांमध्ये संत शिरोमणी निळोबाराच्या सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. जे 14 टाळकरी होते, गंगाराम, संभाजी जगन्नाथ, या 14 टाळकऱ्यापैकी निळोबारा एक टाळकरी होता. निळोबारायांना अनुग्रह देण्याचं जगद्गुरु तुकोबारायांनी कौतुक केलं होतं. पण अनुग्रह देण्यापूर्वी जगद्गुरु तुकोबारायांनी धामाला गेले. निळोबारा दिवस आल्यानंतर समजलं की आपले सद्गुरू मला अनुग्रह देण्यापूर्वीच निजी धामाला गेलेले आहेत. आता आपला काही उपयोग नाही. जगद्गुरु तुकोबाईच्या प्रेमानं विरह अवस्था त्यांची झाली आणि असं ठरवलं आता परत सद्गुरू येऊन इथून मला कृपाशीर्वाद देतील, अनुग्रह देतील, त्याच्यानंतरच अन्न पाणी ग्रहण करायचं. 42 दिवस निळोबारायांनी इंद्रायणीच्या अनुष्ठान मानलं. 42 दिवस अन्न नाही, पाणी नाही, प्रकृती त्रस्त झालेली आहे. आणि निळोबाराची समजूत काढण्यासाठी भगवान परमात्मा तिथे आलेले आहे. आणि भगवान परमात्मा आल्यानंतर निळोबांना वाटलं आपले जगद्गुरु तुकोबारीच आले की काय, या भावनेत निळोबारायांनी डोळे उघडून पाहिले तर प्रत्यक्ष भगवान परमात्मा पुढे दिसले. आणि भगवान परमात्म्याला निळोबारीने पाहिल्याबरोबर निळोबाऱ्याचे उद्गार आहे. तुझा लागिले